येते भाजपकडून मुख्यमंत्री शिंदेंना 2 ऑफर दिल्याची माहिती समोर आलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे किंवा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची ऑफर शिंदेंना देण्यात आल्याची माहिती मिळते। त्यामुळे मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। यावेळी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्यात उपमुख्यमंत्री पदाची देखील शिंदेंना ऑफर आहे। रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। रणजित, काय दिसची माहिती? शिंदेंसाठी भाजपने 2 ऑफर ठेवलेले आहेत। आपण एकूणच भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट तसंच राष्ट्रवादीची जर आमदारांची आकडेवारी पाहिली तर सरळ मुख्यमंत्री पद मिळावं अशी शक्यता पूर्णपणे धूसर झालेली आहे। मात्र सुरुवातीला शिंदेंकडूनच सुरुवातीला 2 वर्षाचं किमान मुख्यमंत्रीपद मिळावं असं त्यांच्या जे आमदार आहेत यांच्याकडून अशी मागणी झाली होती। मात्र याचे सर्वस्व अधिकार हे दिल्लीमध्ये राखून ठेवण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर काल आणि आज ज्या घडामोडी झालेल्या आहेत या घडामोडींमध्ये अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 2 ऑफर्स देण्यात आलेले आहेत। पहिली ऑफर ही आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अतिशय चांगलं स्थान देण्यात येईल, ही पहिली ऑफर आहे। आणि दुसरी ऑफर उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारावं ही देण्यात आलेली आहे। मागच्या मुख्यमंत्री पदावेळी देवेंद्र फडणवीस यांना देखील उपमुख्य व्हायला लागलं होतं, त्यामुळं ही दुसरी ऑफर आता शिंदे स्वीकारतात का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी राज्यभरातले त्यांचे जे आमदार होते यांना विविध चार्टर्ड प्लेनमधून हेलिकॉप्टर्समधून मुंबईत आणलं होतं, त्या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी आता घरी परतण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे नेमकं राज्यात काय घडतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। शिंदे नेमकी कोणती ऑफर स्वीकारतात आणि राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्री नेमकं कोण होतो, शिंदेंचं काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।